मुंबई पुणे महामार्गावर टँकर पलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. सध्या महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. अपघाताला 15 तास उलटले तरी या मार्गावर वाहतूक सुरळीत होऊ शकली नाही. मंगळवारी 3 फेब्रुवारी सायंकाळी 5च्या सुमारास खोपोली जवळ आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला. अपघातानंतर गॅसची गळती सुरू झाल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. महामार्गासह जुना पुणे मुंबई मार्ग बंद असल्यामुळे 25 किलोमीटर लांब वाहनांचा रांगा लागल्या. महामार्ग पोलीस अधीक्षक SP तानाजी चिखले यांनी सांगितले की टँकरमधील गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहतूक थांबवणे गरजेचे होते. गॅस गळती रोखण्याचे आणि टँकर हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एक्सप्रेसवेला आडोशी बोगदा या ठिकाणी प्रोपेलिन गॅसचा जो टँकर पलटी झालेला आहे, तर त्या अनुषंगानं त्यातून गॅसेसचं लिकेजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याकरता मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आली आणि त्यामुळं वाहतूक कोंडी झालेली आहे. तर पुणा लेनची जी बाजू आहे ती पूर्ण खालापूर टोल प्लाझा इथंपर्यंत वाहतूक कोंडी गेलेली आहे. जी पुण्याची बाजू आहे तर ती पूर्णपणे 10 ते 12 किलोमीटर लांब गेलेली आहे वाहतूक कोंडी. तर याकरता मी सर्वांना आवाहन करतोय की या ठिकाणी हे गॅस लिकेजचं प्रमाण कमी होऊन त्याचं पूर्ण समस्या म्हणजे पूर्ण दुरुस्त होण्यापर्यंत आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. याकरता मुंबईला जाणारी जी पुण्याहून जी वाहतूक आहे ती जर तामिनी घाट मार्गे जर मुंबई आणि त्यासोबत इकडून कर्जत मार्गे थोडक्यात जर मुंबईला ठाणेकडे जर वाहतूक चालू केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि शक्यतो या ठिकाणी वाहतूक कोंडी आणखी थोडे तास चालण्याची शक्यता आहे. NDRF टीम आणि त्यानंतर इथं जे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जी टीम आणि त्यासोबत BPCL टीम हे तिन्ही टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्याकडनं शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. लवकरात लवकर याचं समस्या सुटू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.